हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केला होता सिम्पली सपोर्टेड बीमचे प्रॉब्लेम्स आपण त्याच्यामध्ये स्टडी केला होता. हाऊ टू फाइंड आउट पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर, पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट फ्लेक्चर, ते आपण त्या प्रॉब्लेम्स मध्ये स्टडी केलेलं आहे. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे, ओव्हरहँग बीमचे प्रॉब्लेम्स आपण आज स्टडी करणार आहोत. ओव्हरहँग बीम मध्ये कसं असतं, त्याचा एक एंड जो असतो फ्रीली मूव्ह होत असतो, त्याला आपण काय मेन्शन करतोय, ओव्हरहँग बीम. आता याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. ओव्हरहँग बीम मध्ये write the bending equation for the beam loaded as shown in figure and draw its BMD. आता डायग्राम आपल्याला दिलेली आहे, ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, बेंडिंग मोमेंट डायग्राम फक्त ड्रॉ करायचा आहे. एसएफडी कुठेही तुम्हाला मेन्शन केलेला नाही आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हा पॉइंट ए अज्युम करावा लागेल. हा जो पॉइंट आहे ए, रिएक्शन्स ऍट पॉइंट ए, रिएक्शन्स ऍट पॉइंट बी. हा पॉइंट मी ए अज्युम केला, हा पॉइंट मी बी अज्युम करतोय, हा इथं आहे सी ला त्यांनी पॉइंट लोड डायरेक्टली दिलेला आहे. मग हे लोड फाइंड आउट करण्यासाठी लक्षात ठेवा, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह घेत असतोय आणि मोमेंटला क्लॉकवाइज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाइज निगेटिव्ह घेत असतोय. टू फाइंड रिएक्शन्स ऍट सपोर्ट ए अँड बी, दॅट इज आर ए अँड आर बी, फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 पहिला पुट करतोय. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग हा बघा, ए व्हर्टिकल आहे, बी व्हर्टिकल आहे, पॉझिटिव्ह येणार आर ए प्लस आर बी, आणि हा 15 कसा आहे, डाऊनवर्ड आहे, म्हणजे -15 येणार. आणि जर आपण इक्वेशन सॉर्ट आउट केला तर इक्वेशन आपल्याला मिळेल आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 15. याला इक्वेशन नंबर 1 आपण म्हणूया. आणि नेक्स्ट, टेकिंग बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए ला बेंडिंग मोमेंट आपण घेऊन काय करतोय, ह्याचे सगळे रिएक्शन्स फाइंड आउट करतोय. आता ए ला बेंडिंग मोमेंट घेतल्यामुळे हा 15 जो कसा आहे, क्लॉकवाइज आहे, तो पॉझिटिव्ह येईल, आणि हा आरबी कसा आहे, अँटी क्लॉकवाइज आहे, तो निगेटिव्ह येईल. मीन्स मायनस आरबी इंटू डिस्टन्स किती आहे, 3, मायनस आरबी इंटू 3. आणि 15 कसा आहे, क्लॉकवाइज आहे, 15 इंटू डिस्टन्स 3 प्लस 1 किती होईल, 4, इक्वेटेड टू 0. means minus 3rb plus 60 is equal to 0, means 3rb is equal to 60 मिळेल. therefore rb is equal to 60 divided by 3 is equal to 20 kilonewton. म्हणजे rb ची व्हॅल्यू जी आहे या ठिकाणी किती आहे, हे 20 आहे किलोन्यूटन. आता आपल्याला ए चं फाइंड आउट करायचं आहे, तर तो कसा फाइंड आउट करणार, इक्वेशन 1 मध्ये rb ची व्हॅल्यू पुट करा, किती आहे, 20 आहे. rb म्हणजे ra प्लस 20 इज इक्वल टू किती मिळणार, 15. means RA is equal to 15 minus 20. म्हणजे RA ची व्हॅल्यू किती मिळाली, -5. म्हणजे हा जो RA अपवर्ड आहे, -5 मीन्स तो काय असला पाहिजे, डाऊनवर्ड असला पाहिजे. म्हणजे दिलेला हा जो काय डायग्राम आहे याच्यामध्ये आपल्याला चेंज करून घ्यावा लागेल. ह्याचा एरो कुठं असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा. मायनस मीन्स इट्स फोर्स शुड बी इन डाऊनवर्ड डायरेक्शन्स, म्हणजे हा डाऊनवर्ड असेल. म्हणून इथे मी दाखवलेला आहे -5, याचं साइन काढून 5 किलोन्यूटन, इथे एरो दाखवला आहे इन डाऊनवर्ड डायरेक्शन. नेक्स्ट बघा, इथे पण तो काय असणार, ऍक्च्युअल मध्ये डाऊनवर्डच असणार आहे प्रॉब्लेम मध्ये. याच्यामध्ये पण तो काय, इथं आपण डाऊनवर्डच घ्यावा लागेल. आता आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन करायचे आहेत. आता बेंडिंग मोमेंट लक्षात ठेवा, आपण रूल्स टू ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी मध्ये स्टडी केलेला आहे. बेंडिंग मोमेंट ऍट सिम्पली सपोर्टेड एंड काय असतो, 0 असतो. बेंडिंग मोमेंट ऍट फ्री एंड 0 असतो. म्हणजे पॉइंट ए ला आणि पॉइंट सी ला बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट सी अँड बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0 डायरेक्टली, हे रूल्स वरून आपण स्टडी केलेला आहे. तर बेंडिंग मोमेंट फक्त आपल्याला बी ला फाइंड आउट करायचा आहे. तर तुम्ही कुठूनही फाइंड आउट करा, हा सी कडून करा किंवा ए कडून करा. जर मी सी कडून केलो तर हा कसा आहे बघा, हॉगिंग मुवमेंट आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे -15 इंटू 1 मीटर येईल. -15 इंटू 1, -15 किलोमीटर मीटर. किंवा इकडून घेतला, ह्याचा लोड किती आलेला आहे, 5 किलोमीटर, म्हणजे 5 आणि डिस्टन्स किती आहे, 3. आणि हा पण कसं आहे, हॉगिंग आहे, मीन्स -5 इंटू 3, हा पण 15 किलोमीटर आपल्याला मिळेल पॉइंट बी ला. आणि पॉइंट लोड असल्यामुळे बेंडिंग मोमेंट काय असतो, इन्क्लाइन लाईन मध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज होतो. आणि निगेटिव्ह असल्यामुळे पूर्ण लूप आपल्याला बेस लाईनच्या बॉटम साइडला मिळतो. सेकंड प्रॉब्लेम बघूया. A simply supported beam ABC with supported at A and B 6 meter apart with an overhang BC
2 meter long, carries a UDL of 15 kilonewton per meter over AB and point load of 30 kilonewton at C. Draw SF and BM diagram. मीन्स ह्याच्यामध्ये बघा काय काय मेन्शन केलंय. सिम्पली सपोर्टेड बीम एबीसी आहे. ABC ड्रॉ करून घेतला. AB मधला डिस्टन्स 6 मीटर आहे. हा पॉइंट A टू B किती आहे 6 मीटर आणि B टू C 2 मीटर आहे. दॅट इज ओव्हरहँग इथे मेन्शन केलं ओव्हरहँग. नेक्स्ट कॅरीज UDL ऑफ 15 किलोमीटर पर मीटर ओव्हर AB वरती 15 किलोमीटर पर मीटरचा काय UDL आहे. हे सगळं प्रॉब्लेम तुम्हाला वर्डिंग मध्ये दिलाय. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून घ्यावी लागेल. आणि पॉइंट लोड ऑफ 30 किलोन्यूटन ऍट सी ला 30 किलोमीटर आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पॉइंट ए चा रिएक्शन पॉइंट बी चा रिएक्शन फाइंड आउट करावा लागेल. त्यासाठी समेशन Fy इज इक्वल टू 0. Fy मध्ये बघा RA अपवर्ड आहे, RB अपवर्ड आहे, पॉझिटिव्ह येईल 30 आणि हा 15 into 6 डाऊनवर्ड आहे निगेटिव्ह येईल. मीन्स RA minus 15 into 6 means minus 90 plus RB upward आहे minus 30 means RA plus RB minus 120 मिळेल. means RA plus RB is equal to 120. हा इक्वेशन मिळतो. RA plus RB is equal to 120. तर बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट A is equal to 0 आपण केला तर काय येईल बघा. हा 15 into 6 by 2 डिस्टन्स येईल. 15 into 6 पॉइंट लोड झाला. 6 by 2 मीन्स हा टोटल त्याच्या हाफ डिस्टन्स. हा कसा आहे क्लॉकवाईज आहे. RB into 6 अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून निगेटिव्ह मायनस RB into 6 आणि 30 into 8 हा पण क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह. आता इज इक्वल टू 0 आपण इक्वेट केला. हा टर्म मिळतो आपल्याला टोटल 510 इज इक्वल टू मायनस 6 RB. हे जर आपण सॉल्व्ह केला तर RB ची व्हॅल्यू किती मिळते 85 किलोन्यूटन. RB 85 मिळाला तर या इक्वेशन मध्ये पुट केला तर RA मिळतो 120 मायनस 85 तर 35 किलोन्यूटन. RA किती आला 35 किलोन्यूटन, RB आहे 85. तर आपल्याला आता शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटची कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. आता शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स बघा. पॉइंट A ला B ला आणि C ला प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. फर्स्ट ऑफ ऑल C ला मी घेतोय. हा C ला कसा आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय म्हणजे पॉझिटिव्ह 30 किलोन्यूटन आला शिअर फोर्स ऍट पॉइंट C. राईट ऑफ B जर मी घेतला राईट ऑफ B सेम राहणार आहे कारण लोड एकच आहे. लेफ्ट ऑफ B जर मी घेतला तर हा जो 30 आहे पॉझिटिव्ह आहे आणि हा 85 अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह आहे. म्हणजे 30 मायनस 85 30 पॉझिटिव्ह आणि 85 निगेटिव्ह. हा जर तुम्ही सॉल्व्ह केला तर मायनस 55 किलोन्यूटन मिळतोय. आणि पॉइंट A ला आला. पॉइंट A ला मी लेफ्ट हँड साइड वरून घेतला तर हा 35 कसा आहे पॉझिटिव्ह आहे क्लॉकवाईज आहे. डायरेक्टली तुम्ही 35 लिहू शकताय किंवा इकडून सगळे घेतला. हा 30 पॉझिटिव्ह आहे किंवा इथे C पण किती आला मायनस 55 आणि 15 into 6 90 कसा आहे क्लॉकवाईज असं पण घेऊ शकताय. बेटर वे काय करायचं जिकडे तुम्हाला मिनिमम फोर्सेस असतील लेफ्ट हँड साइड तुम्ही घ्या. किती आहे 35 आहे क्लॉकवाईज आहे 35 किलोन्यूटन. आता हे सगळं प्लॉट करावं लागेल. पॉइंट C ला किती आहे प्लस 30 ही बेसलाईन आहे OO ही त्याच्यामध्ये ही बेसलाईन. O ला 30 B च्या राईट पर्यंत परत 30 आहे म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला मिळेल. राईटला लगेच किती झाला राईटला मायनस 55 हा डाऊनवर्ड मायनस 55 आला आणि A ला किती आहे तर 35 हा A ला 35 म्हणजे आणि UDL असल्यामुळे काय तिरकी लाईन इन्क्लाइन लाईन. आणि हा इथं लूप कंप्लीट होतो. इथं आपल्याला काय मिळतोय पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. तिथं 0 शिअर असणार आहे आणि हा डिस्टन्स आपण काय केलाय x अज्युम केलाय. हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स जर आपण बघितला x अज्युम केलेला आहे इथं वरती. मग P ला शिअर फोर्स काय असणार 0. टू लोकेट पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर और 0 शिअर P ला शिअर फोर्स काय असतो 0 इथं. आता फोर्स कोणता आहे 35 कसा आहे क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतला 35 आणि हा जो UDL आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये 15 into x येणार. डिस्टन्स किती आहे 15 into x आणि साइन मायनस कारण डाऊनवर्ड आहे. मीन्स 0 is equal to 35 minus 15x. Therefore x is equal to किती मिळतो 2.33 मीटर.
फ्रॉम ए, कारण आपण डिस्टन्स एक्स ए पासून अज्युम केलेला आहे. आणि या पॉइंटला काय असणार, बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असणार, कारण का पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर आहे तो झिरो शेअर आहे. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन बघा. बेंडिंग मोमेंट मध्ये पॉइंट सी ला आणि पॉइंट ए ला बेंडिंग मोमेंट काय असणार, झिरो. कारण हा जो आहे हा फ्री एंड आहे आणि हा पण कसा आहे, सिम्पली सपोर्टेड एंड आहे. त्यामुळे इथे बेंडिंग मोमेंट झिरो येणार. आपल्याला फक्त कुठं बी ला आणि या पॉइंट पी ला फाइंड आउट करावे लागतील. त्यामुळे बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट सी, बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट सी इज इक्वल टू झिरो, बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू झिरो. आता बी ला आणि त्या मॅक्सिमम म्हणजे पी ला फाइंड आउट करावे लागेल. आता बी ला फाइंड आउट करायचं म्हटलं, बेंडिंग मोमेंट हा कसा आहे, डाऊनवर्ड आहे, हगिंग मोमेंट आहे, म्हणजे 30 इंटू डी 60 मिळेल. 30 इंटू डी 60 हगिंग मोमेंट असल्यामुळे साइन काय येईल, निगेटिव्ह. आणि या ठिकाणी बेंडिंग मोमेंट आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी बघा 35 इंटू डिस्टन्स एक्स किती आहे, 2.33 आपण कॅल्क्युलेट केला आहे. आणि अपवर्ड आहे म्हणजे पॉझिटिव्ह हा घेतला. 35 इंटू 2.33 आणि युडीएल आहे हा वरती, मीन्स 15 इंटू डिस्टन्स किती आहे, 2.33 आणि 2.33 डिवाइड बाय 2 मायनस 15 इंटू 2.33 इंटू 2.33 डिवाइड बाय 2. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर किती येतो, 40.83 किलो न्यूटन मीटर हा आपल्याला मिळतो. तर बेंडिंग मोमेंट वापरून घ्यावा लागेल. पॉइंट ए ला झिरो आहे, पॉइंट सी ला झिरो आहे. त्याच्यानंतर जर आपण चेक केला, पी ला किती आहे, 40 आहे पॉझिटिव्ह, हा 40 चा घेतला. आणि बी ला किती आहे, -60 आहे. बी ला आपण फाइंड आउट केला, हा किती आहे, -60 आहे. मग त्यामुळे हे सगळा कर्व आपल्याला ड्रॉ करावा लागेल. सी पासून बी पर्यंत बघा सगळे पॉइंट लोड आहेत, त्यामुळे हा कर्व स्ट्रेट लाईन येईल, इन्क्लाइन. आणि हा ए पासून बी पर्यंत कसा आहे, युडीएल आहे, त्याच्यामुळे सेकंड डिग्री कर्व अशा प्रकारे आपला सेकंड डिग्री कर्व ड्रॉ करावा लागेल इथपर्यंत. आणि हा मॅक्सिमम 40 आहे, हा मिनिमम -60 आहे. आता आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर लोकेट करावा लागेल. हा पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आहे, चुकून प्रिंटिंग मिस्टेक झाला, कॉन्ट्रा शेअर मेन्शन केलाय. पॉइंट ऑफ इथं कॉन्ट्राफ्लेक्चर येईल, तो कुठं आहे, या ठिकाणी आहे. तर तो डिस्टन्स आपण काय मानलेला आहे, x1 अज्युम केला. इथं बेंडिंग मोमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. मग आता बघा 35 इंटू x1 हा 35 लोड आहे, इंटू x1 डिस्टन्स अपवर्ड आहे त्यामुळे पॉझिटिव्ह घेतला, सॅगिंग मोमेंट, -15 इंटू x1 डिवाइड बाय 2 हा युडीएल आहे. 15 इंटू डिस्टन्स किती म्हटलेला, x1 इंटू x1 डिवाइडेड बाय 2, 15 इंटू x1 डिवाइडेड बाय 2. तर आपल्याला काय मिळेल, 0 इज इक्वल टू 35 x1 मायनस 7.5 x1 स्क्वेअर. हा जर आपण x1 कॉमन काढलं तर काय राहील, 35 मायनस 7.5 x1. हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केला, x1 इकडे गेल्यानंतर 0 होईल, मग इक्वेशन मिळतो 35 मायनस 7.5 x1. तर x1 ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर 4.67 फ्रॉम पॉइंट ए. इकडून मिळतो तो आपला पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन असणार आहे. अशा प्रकारे ओव्हरहँग बीमचे आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत. इथपर्यंत जो आहे हा टॉपिकचा आपला हा पार्ट कम्प्लीट होतो, ज्याच्यामध्ये आपण काय काय स्टडी केलेला आहे, सिम्पली सपोर्टेड बीम, ओव्हरहँग बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे आपण बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्स बघितला. पण या बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्स मुळे बेंडिंग स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस बॉडीमध्ये डेव्हलप होतात. तो पार्ट आपण काय करायचा आहे, नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करायचा आहे. थँक्यू.